नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं श्री स्वामी समर्थ अमृतवाणी या चॅनलमध्ये. आज मी तुम्हाला श्री स्वामी समर्थ अमूल्य संदेश सांगणार आहे. श्री स्वामी समर्थ म्हणतात, श्रद्धा ठेवा, काळजी सोडा. श्री स्वामी समर्थांचा अमूल्य संदेश. श्री स्वामी समर्थ म्हणतात की माणसांचं सर्वात मोठं दुःख म्हणजे चिंता, भविष्याची चिंता, पैशाची चिंता, नात्यांची चिंता, आजारपणाची चिंता, अपयशाची चिंता. या सगळ्या चिंतांनी माणसाचं मन सतत अस्वस्थ राहतं. पण स्वामी समर्थ स्पष्ट सांगतात, जिथे माझ्यावर श्रद्धा आहे तिथे काळजीला स्थान नाही. श्रद्धा म्हणजे फक्त देवाचं नाव घेणं नाही, तर मनापासून विश्वास ठेवणं की आपण एकटे नाही आहोत, देव आपल्यासोबत आहे. आज अनेक लोक म्हणतात, मी देव मानतो तरी मला त्रास का होतो? याचं उत्तर श्री स्वामी समर्थ देतात. तुम्ही बघा, स्वामी समर्थ नक्की काय म्हणतात. श्रद्धा असेल तर त्रासही सहन होतो आणि मार्गही सापडतो. देवावर विश्वास ठेवला की मन शांत होतं, निर्णय योग्य होतात, भीती कमी होते आणि आत्मविश्वास वाढतो. स्वामी समर्थ म्हणतात, जे आपल्याला शक्य आहे ते आपण करावं आणि जे शक्य नाही ते देवावर सोडावं. कारण आपण चिंता करून परिस्थिती बदलू शकत नाही, पण श्रद्धा ठेवली तर परिस्थितीहून बाहेर पडण्याची ताकद नक्की मिळते. आजच्या धावपळीच्या जगात, स्पर्धेच्या आणि तणावपूर्ण जीवनात श्रद्धाच माणसाची खरी शक्ती आहे. जर मन अस्वस्थ असेल, जर जीवनात अडचणी असतील, जर मार्ग दिसत नसेल, तर फक्त म्हणा श्री स्वामी समर्थ. सर्व काही तुमच्यावर सोपवतो. आणि पहा, हळूहळू कसं मन शांत होतं आणि जीवनाला नवा अर्थ मिळतो. सेवेकऱ्याने तणावरहित निरपेक्ष प्रेमाचे जीवन जगावायचे. जे सर्व प्रारब्धानुसार प्रयत्नांनी घडते ते अंतःकरणापूर्वक ईश्वर इच्छा म्हणून समाधानाने स्वीकारणे. यालाच ईश्वर प्रणिधान स्वामी महाराजांच्या इच्छा मिळवून देण्याचे नवीन जीवन म्हणतात. जीवन जसे घडेल तसे स्वीकारण्याची सहज वृत्ती निर्माण व्हायला पाहिजे. थोडक्यात, ईश्वरानेच म्हणून महाराजांवर सोपवणे, फेऱ्यात सापडणे, याला कारण फक्त आपले पूर्वकर्मच समजावे. उदाहरणार्थ सांगायचं म्हटलं तर देवतांनी, ऋषींनी एकदा दिलेला शापही त्यांना परत घेता येत नाही. फार तर करुणेने ते उपशाप देतील. मग माणसाने ही अटळ प्रारब्ध टाळण्याची तरी इच्छा का करावी? पण गुणप्रणीत मार्गातच कर्मफल नियमही तोडू शकतात. त्यांनाच अनन्य भावाने शरण जाणे, तीच एक मृत्यूसमान भयापासून वाचवू शकते. आजपर्यंत ईश्वराच्या चरणी असलेल्या संतांचे जीवन हे संकटे, निंदा, अपमान इत्यादींनी भरलेले आहे. कदाचित अग्नीच्या प्रखर उष्णतेने सोने शुद्ध होते, तसेच एकही मानवी जीवन परमार्थाकडे संकटाच्या सहाय्याने वेगाने वाटचाल करीत असेल. हा होता श्री स्वामी समर्थांचा संदेश. मला आशा आहे की तुम्ही सगळेजण दररोज श्री स्वामी समर्थांची भक्ती करत असाल. किमान होईना अर्धा तास तरी आपल्या दिवसातला श्री स्वामी समर्थांचे जपन करा. हे तुम्हाला पूर्ण दिवसभर तुमचं मन प्रसन्न करण्यात नक्कीच मदत करेल. श्री स्वामी समर्थ. तुम्हाला माहिती जर आवडली तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा.